कल्पना श्यामायरे, वाळूज PSC येथून आज आम्ही आझाद मैदानावर चाललेलो असताना आमची शासनाला ही विनंती आहे की आम्ही मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी जो आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये डॉक्टर तानाजी सावंत सरांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं शाब्दिक स्वरूपामध्ये की आम्ही तुम्हाला 15,000 रुपये पेमेंट देऊ आणि 2,000 रुपये दिवाळी बोनस देऊ। डॉक्टर तानाजी सावंत हे कोण आरोग्य निरीक्षक आहे का कोण आहेत? आरोग्य मंत्री सर आहेत, पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं परंतु त्यांनी सांगितलेल्या शब्दाचं काही पालन केलेलं नाहीये हे आशांना कळून येत आहे। काय शब्द दिला होता? त्यांनी सांगितलेलं होतं की 15,000 रुपये तुम्हाला आम्ही फिक्स पेमेंट देऊ आणि 2,000 रुपये दिवाळी बोनस देऊ, तर ते काही आमच्यापर्यंत आतापर्यंत तरी पोहोचलेलं नाही, म्हणून आम्हाला हे डबल आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आम्ही आरोग्याचं काम करत असताना आमची इच्छा नसताना आम्हाला या आझाद मैदानावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ आम्ही तरी मान्य करतो की ही वेळ शासनाने आणून दिलेली आहे। आम्ही आरोग्याचं काम करत असताना आशा एक आरोग्याचा कणा आहे आणि तळागाळात ही काम करणारी आरोग्य एक सेविका आहे, तर कमीत कमी आमची इच्छा नाही, आमची इच्छा आहे आणि आमच्या कुटुंबाचं पालन पोषण आमच्या पेमेंट मधून व्हावं हीच तर आशाची एक नाही का कल्पना असते, तर कमीत कमी शासनाने आमचा विचार करायला पाहिजे। आज साधारण किती पगार पडतो तुम्हाला? आज आम्हाला 5 ते 5,500 रुपये पेमेंट पडतं, तर त्यामध्ये गॅस टाकी 1,000 रुपयाला येत आहे। आमचं बाकीचं उदरनिर्वाह कुटुंबाचा कसा होईल? मुलांचे शिक्षण आहे, घरी कुटुंब आहे आणि आम्हालाही आरोग्यासाठी लागत काही फायदे पाहिजे नसतात किंवा आम्ही आजारी पडतो। आम्ही ज्या वेळेस लोकांच्या घरोघरी जातो त्यावेळेस त्यांना आरोग्य सेवा देतो, रात्र बघत नाही। अशा शासनाचं करायचं काय? अशा शासनाचं करायचं काय? हम सब CITU जिंदाबाद, CITU जिंदाबाद, एकच नारा, एकच नारा, कसे नाही कसे नाही आपण आता सध्या राज्य राणी एक्सप्रेस मध्ये आज दिनांक 15 तारखेला प्रवास करीत आहात। छत्रपती संभाजीनगर टू म्हणजे औरंगाबाद ते मुंबईसाठी आझाद मैदानावर आपला मोर्चा आहे। त्या मोर्चानिमित्त तिथे मागणी काय आहे ती मागणी सांगावी आपण। फक्त GR म्हणजे GR कशाचं? GR शेकडो प्रकारचे निघतात, GR कशाचा? ओके, 15,000 वेतन ते सरकारने आम्हाला मान्य केलं होतं, त्यांनी म्हणले की आम्ही तुम्हाला GR देऊ, पण GR काही सरकारने काढलं नाही, तरी आम्ही शिंदे सरकारांना हीच विनंती करत आहे की आम्ही आता छोटे मुलं घरदार सगळं सोडून आलेलं आणि रात्रीचे आता 4 वाजलेले, रेल्वेत आहे जागा सुद्धा नाहीये आणि औरंगाबादच्या स्टेशनवर 9 वाजल्यापासून येऊन बसलेले, तेव्हा ट्रेन लागली आम्हाला 3 वाजता, तरी आम्ही शिंदे सरकारांना हेच सांगत आहे की आमचा GR जो आहे तो लवकरात लवकर त्यांनी द्यावे आणि दिवाळी बोनस हे पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रत्येक वर्षी देऊ, पण या वर्षीच दिलं नाही तर प्रत्येक वर्षाची आशा करायची काय? मॅडम आपला परिचय देणार? वाळूज PSC आशा वर्कर आणि स्वाती काळे। मी वाळूजची आशाताई कल्पना आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आम्ही जर अशा परिस्थितीत शासनाकडे नाही का आमच्या हक्कासाठी मागणी करत आहोत, तर शासनाने कमीत कमी आम्हाला मानधन नाही ठेवू तर आम्हाला कमीत कमी आमच्या हक्काचे तरी पेमेंट द्यावं। आपण आपल्या कामांचे प्रकार सांगावे, कर्तव्याचे काय काय करतात तुम्ही? म्हणजे शासनाच्या तुम्ही नोकरीला असताना काय काय कर्तव्य बजावतात? आम्ही दिवसही पाहत नाही आणि रात्रही पाहत नाही, तर डिलिव्हरीचं पेशंट आम्ही पोहोचवतो आणि सुखरूप बाळंत पण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। बालमृत्यू, माता मृत्यू या गोष्टी कमी करण्यासाठी, तो दर कमी करण्यासाठी आम्ही सतत लढत असतो। त्यासाठी शासनाने आमच्याकडे लक्ष करावं आणि आम्हाला नुसतं चॉकलेट देऊन फक्त पाठिंबा नाही तर आम्हाला पैशाद्वारे तरी पेमेंट द्यावं आणि कमीत कमी आमची नाही का मानधनामध्ये वाढ करून नुसतं आम्हाला खोटं आश्वासन नाही द्यायला नाही पाहिजे, तर खरं आश्वासन देऊन आम्हाला कमीत कमी पेमेंट दिलंच पाहिजे। त्यासाठी आम्ही सगळेजणी आता आझाद मैदानावर मोर्चा करण्यासाठी चाललेलो आहे। 8 तारखेला
चालू आहे. शासनाला काहीतरी थोडं तरी वाटलं पाहिजे.